क्रीड़ा महोत्सव नागपुर की खेल संस्कृति को नई दिशा देने वाला एक प्रतिष्ठित मंच। केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी की प्रेरणा और दूरदर्शी नेतृत्व में प्रारंभ हुआ ये आयोजन आज महाराष्ट्र के सबसे बड़े खेल महोत्सवों में अपनी विशिष्ट पहचान स्थापित कर चुका है। 31 मई से 7 जून 2026 तक आयोजित होने जा रहे खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 8 में 18 खेलों के अंतर्गत 23,800 से अधिक खिलाड़ी भाग लेंगे। 20 खेल मैदानों पर 1,120 टीम प्रतिस्पर्धा करेंगे, जहां 5,450 मुकाबलों में खिलाड़ी अपनी प्रतिभा और कौशल का प्रदर्शन करेंगे। इस प्रतियोगिता के विजेताओं को 571 ट्रॉफी, 6,700 मेडल्स तथा कुल 57,63,000 रुपए की पुरस्कार राशि प्रदान की जाएगी। इस विराट आयोजन के सफल संचालन में 900 से अधिक अधिकारी, प्रशिक्षक एवं आयोजन समिति के सदस्य अपनी महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं। खासदार क्रीड़ा महोत्सव केवल एक प्रतियोगिता नहीं, बल्कि युवा प्रतिभाओं को अवसर, प्रोत्साहन और राष्ट्रीय स्तर पर आगे बढ़ने का सशक्त माध्यम है। खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 8 एक बार फिर नागपुर को खेल, अनुशासन और उत्कृष्टता के महाउत्सव से जोड़ने जा रहा है। चक दे, खेलो नागपुर खेल, खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 8। बॉक्सिंग संघटनेचे सचिव तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारी सदस्य राकेश तिवारी सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा। सामान्य सतीशजी इंगळे नागपूरमध्ये सगळ्यांसाठी आयोजित केला आहे व एक अत्यंत चांगला प्लॅटफॉर्म आहे सर्व खेळाडूंसाठी आणि या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मचा खेळाडूंना प्रचंड फायदा होणार आहे। तर त्यासाठी आज आम्हाला सगळ्यांना इथे गडकरी साहेब आणि आपले मुरली अण्णा मोहोळ साहेब जे आत्ता आपले महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली, तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं आणि आमच्या सगळ्यांचं त्यांनी फेलिसिटेशन ठेवलं। ही एक आमच्या सर्व अधिकाऱ्यांसाठी खूप मोठी एक उत्साहाची आणि एक खूप एनर्जी देणारी गोष्ट आहे, कारण आम्हाला असा उत्साह यांच्याकडून जो मिळाला तर त्याच पद्धतीने आम्ही आणि प्लेयर्सना आपल्याला अशा टाईपच्या प्लॅटफॉर्मचा खूप फायदा होतो। सर, मला एक सांगा, नागपूरची जनता, महाराष्ट्राच्या जनतेला आपला अनुभव जो आहे क्रीडा क्षेत्रातला तो लाभेल का? नक्कीच। ॲक्च्युली नितीन गडकरी साहेबांनी जे काय आता खेळासाठी गेली 8 वर्ष झाली ते करत आहे, त्याचप्रमाणे आपले जे नागपूरचे आपले टेबल टेनिसचे श्री आशुतोष कोटनीस सर जे आपलं जॉईंट सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र स्टेट असोसिएशनचे, त्याचबरोबर आपले श्री कानिटकर सर आणि मुक्कर सर हे आपले खूप सिनियर मेंबर, हे दोघेही आपले नागपूरचेच आहेत आणि ते अलॉंग विथ कोटनीस सर हे आपल्या नागपूरच्या डेव्हलपमेंट ऑफ टेबल टेनिससाठी खूप चांगलं काम करत आहेत। त्याचबरोबर ॲक्च्युली त्यांनी आत्ता न चुकता फॉर ऑलमोस्ट आता माझ्यामध्ये एक 15 ते 20 वर्ष प्लस झाली आहेत की ते न चुकता स्टेट रँकिंग टुर्नामेंट्स, डिस्ट्रिक्ट रँकिंग, ज्याला आपण म्हणतो ना ग्रासरूट लेवलपासून एक इंटरनॅशनल लेवलपर्यंतचा एक प्लॅटफॉर्म प्लेयर्सना लागतो, तशी संधी आणि तशा टाईपच्या मॅचेस, कोचिंग कॅम्प्स, स्पोर्ट्स क्लिनिक म्हणतो आपण, असे वेगवेगळे सर आपण तर आपण ह्या पुरस्कार कोणत्या खेळाडू मिळाले, कशा प्रकारे जो पुरस्कार मिळालेला आहे, टेनिस आहे, क्रिकेट आहे, काय आहे, म्हणजे कशावर आपला हा पुरस्कार मिळालेला? यांना सत्कार म्हणजे यांचं कार्य पाहून यांनी जे आत्तापर्यंत टेबल टेनिससाठी यांचं आशिषचं जे काम आहे आणि याच्या वडिलांचं, यांची पूर्ण फॅमिली याच्यामध्ये आहे। नुसतं हाच एकटा नाही तर याची आई, याचे वडीलही छान खेळाडू होते आणि याची बहीण पण खूप छान इंटरनॅशनल प्लेयर झाली। आशिष सर, मला एक प्रश्न, टेबल टेनिस आता हालीमध्ये नागपुरात खूप कमी विद्यार्थी हे करतात, त्याला चूज करतात आणि मागे वळतात, कारण की आजकाल दुसरे खेळ जे चांगले चालू आहेत त्याच्याकडे वळलेले आहेत विद्यार्थी म्हणाले, मुली ज्या जास्त आता वळण्याच्या याच्या मार्गावर आहेत, त्यात तुमचं योगदान कसं राहील ना? काय तुम्ही शाळेमध्ये तुम्ही याच्या अवेअरनेस पण आला? ॲक्च्युली मी ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जर बघितलं ना तर प्लेयर्स ॲक्च्युली टेबल टेनिसमध्ये तुम्ही बघितलं तर खूप जास्त मेडल्स आत्ता जिंकतोय आपण महाराष्ट्र ॲज अ स्टेट। त्यातलं तुम्ही म्हणलात तसं नागपूरमधून पण खूप आपले चांगले प्लेयर्स टेबल टेनिसचे आत्ता येत आहेत टाईम अँड टाईम। आत्ता आम्ही म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगून देऊ की नागपूर विश्वविद्यालयाने RTM नागपूर युनिव्हर्सिटीच्या विश्वविद्यालय बॉईज टीमने गोल्ड मेडल जिंकलं आहे खेलो इंडियामध्ये, प्लस ऑल इंडिया जे टेबल टेनिस जी होते युनिव्हर्सिटी
त्याच्यामध्ये पण त्यांनी गोल्ड मेडल नाही, जिंकलं. मुलींची गोष्ट करतो. मुलीच्या मुली थोडंसं- येतील ना, मुली आहे ना. आता आमची इक्षिका उमाटे आहे, उमाटे बघा. जेनिफर वर्गीस आहे, इतरही पोरी आहेत आमच्या. पण आता ते काय अभ्यासामुळे त्यांचं हे होत आहे. बाकी आमच्या दोन ॲक्च्युली आता नागपूरचे टॉप 2 म्हणजे वुमन्स प्लेयर्सच बोलायचं झालं तर इक्षिका उमाटे म्हणून एक खूपच प्रॉमिसिंग चांगली प्लेअर आता नागपूरची आहे. बरं. तशीच जेनिफर वर्गीस इतके दिवसांनी प्रॉमिसिंग म्हणायचं होतं, तिने ऑलरेडी प्रूव्हन प्लेअर आहे. ती आता वन ऑफ द टॉप प्रॉबेबल्स आहे की ती आता इंटरनॅशनल लेवलला म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स असतील किंवा इंटरनॅशनल कुठले आपले वर्ल्ड ज्युनियर सर्किट्स, सिनियर सर्किट्स आहेत. त्याच्यामध्ये जेनिफर इज वन ऑफ द मोस्ट प्रॉमिसिंग प्लेयर्स. आता म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या अँगलने बघतो पण इंडिया लेवलला बघितलं तर जेनिफरसारखी डिसिप्लिन, टॅलेंटेड, हार्डवर्किंग आणि तिला जो काय आपल्या म्हणजे नागपूरच्या डिस्ट्रिक्ट लेवलला जो काही सपोर्ट मिळाला आहे त्याच्यामुळेच ॲक्च्युली हे प्लेयर्स चांगल्या पद्धतीने येत आहेत. आणि यंग प्लेयर्स पण आहेत सर अजून ठीक. ओके. नवीन नवीन प्लेयर्स येत आहेत. त्याच पद्धतीनं सर म्हणले तसं आता RTMनी आत्ता आपल्याला एक चांगली बॉल फॅसिलिटी दिली आहे नागपूरमध्ये, तर त्यामुळे त्याचाही ॲक्च्युली खूप फायदा होतो. थँक्यू. त्यांच्या नंबर आणि कोच आहे आणि आमचे आशिष सर जे आहेत त्यांच्या वेळोवेळी सहकार्य मिळतं, त्याच्यामुळे आम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकतो. त्यानंतर दीपक कानेटकर सर आहे, कोटनीस सर आहेत, जे सेक्रेटरी आहेत, ते आम्हाला इतके चांगले चान्सेस प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात आणि आम्ही त्यांना आमच्या परीने मदत करून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसे प्लेयर तयार होतील याच्यावर आम्ही भार देतो आहे. त्यामुळे नक्कीच भविष्यात चांगल्या खेळाडू घडतील. या लोकांच्या सगळ्या सहकार्यामुळे हे नक्कीच आम्ही टार्गेट सेट करू. खासदार पुण्यामध्ये नॅशनल लेवलची नॅशनल चॅम्पियनशिप जस्ट रिसेंटली घेतली आत्ता मागच्या महिन्यामध्ये. तर ती चॅम्पियनशिपमध्ये ॲक्च्युली आपले नागपूरचेच म्हणजे मुक्कर सर जे आपले इंटरनॅशनल अंपायर आहेत. तर नागपूरमध्ये आत्ता मॅक्सिमम इंटरनॅशनल अंपायरिंगची एक्झाम पास झालेली आहे. आता 15 एक अंपायर्स आहेत. तर त्यातले मुक्कर सरच ॲक्च्युली लीड करत होते आपली नॅशनल चॅम्पियनशिप आणि ती पुण्यामध्ये खूप छान झाली. आपल्याकडे 1600 प्लेयर आले होते पुण्यामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये, म्हणजे राईट फ्रॉम अंदमान निकोबारपासून लक्षद्वीप सगळ्या वेगवेगळ्या युनियन टेरिटरीजचे पण प्लेयर झाले होते. खूप छान झालं आहे. आशिष सर, मला सांगा 28मध्ये जे ऑलिम्पिक होणार आहेत त्यात आपल्या नागपूरचे या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राहील का या गेममध्ये आहे सर, विद्यार्थ्यांच्या? नक्की आहे सर, नक्की. इनफॅक्ट खूप खेळाडू आहेत